नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, कोकणातील भयकथा या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची जी कथा आहे ती आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत प्रभाकर, आणि त्यांनी सांगितले ती मी तुमच्यासमोर मांडतो आहे. प्रभाकर मुंबईमध्ये राहायचा, सोबत त्याची पत्नी आणि एक 12 वर्षाचा मुलगा. ते मुंबईला कामानिमित्त सांताक्रूजमध्ये त्यांची खोली होती, तिथे ते राहायचे. आणि त्याचं मूळ गाव होतं ते वेंगुर्ल्यामध्ये. वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये एक गाव होतं, तिथे ते राहायचे. तर गावी त्याचे आई वडील राहायचे, ते वयोवृद्ध होते. आणि प्रभाकरचं किंवा त्याच्या कुटुंबाचं म्हणजे ते बायको असेल किंवा मुलगा असेल यांचं येणं जाणं जास्त ते सणापुरतंच असायचं गावी. सुट्टी नसल्यामुळे त्यांना सारखं काही गावी येता येत नव्हतं. परंतु एक गोष्ट होती, एप्रिलमध्ये जेव्हा परीक्षा संपायची मुलाची, तेव्हा मात्र प्रभाकर त्याच्या मुलाला आणि बायकोला नेऊन तो गावी वेंगुर्ल्यामध्ये आईबाबांसोबत सोडायचा. तर आता कसं होतं की त्यानिमित्ताने एक 15-20 दिवस ते आपल्या आईवडिलांसोबत त्याची बायको आणि तो मुलगा राहायचा. तेवढंच त्यांना बरं वाटायचं म्हणून. तर यावर्षी देखील त्यांनी आता परीक्षा संपली मुलाची आणि ठरवलं की आता बायकोला आणि मुलाला नेऊन वेंगुर्ल्याला सोडूया. मग त्याने रेल्वेचं बुकिंग शोधायला चालू केलं, पण तो एप्रिल-मे फुल सीझन असतो, त्यामुळे रेल्वेचं तिकीट मिळालं नाही. मग आता त्याने ठरवलं की आता लक्झरीचं तिकीट काढण्याशिवाय पर्याय नाही. मग सांताक्रूजमध्येच ना ते ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या तिकडेच एक ऑफिस आहे लक्झरीचं, आणि तिथूनच ती लक्झरी सुटते ब्रिजकडनं. तर तिथे त्याने बुकिंग केलं आणि मग जायचं ठरलं तिघांचं. हा सोडून त्यांना पुन्हा मुंबईमध्ये येणार होता 1-2 दिवस राहून. तर दुसऱ्या दिवशी मग त्याने मुलाला आणि बायकोला घेऊन तो त्या ऑफिसच्या ठिकाणी पोहोचला, कारण संध्याकाळी 6 वाजता गाडी सुटणार होती. हा 5:45लाच जाऊन हजर राहिलेला. गाडी ऑफिससमोर उभी होती आणि मग याने जाऊन आपली सीट वगैरे तिथे बसलं, सगळं सामान वगैरे ठेवलं. तोपर्यंत म्हणता 6:15 झाले. हळूहळू लोक यायला लागली आणि पॅसेंजरने गाडी बऱ्यापैकी आता भरली होती. आता म्हणता 6:30 वाजले, परंतु ती बस काही सुटत नव्हती. ड्रायव्हर वगैरे कोण दिसत नव्हतं आजूबाजूला. तर त्याने जाऊन प्रभाकरने विचारलं ऑफिसमध्ये की बस का सुटत नाही आहे, अर्धा तास तर होऊन गेला, 6चं टायमिंग होतं, आता 6:30 वाजले. तर ऑफिसमधून त्याला सांगण्यात आलं की एक पॅसेंजर यायचे आहेत, एक 15-20 मिनटामध्ये बस सुटेल. तरी पण देखील बराच वेळ झाला. आता 6:30चे 7 वाजले. आता पॅसेंजर पण सगळे बऱ्यापैकी 2-3 जणांनी प्रभाकर पुन्हा एकदा ऑफिसमध्ये गेले आणि विचारलं की काय नक्की प्रॉब्लेम आहे, बस का सुटत नाही. तर मग त्यांनी सांगितलं की ह्या गाडीवरती रेग्युलर जाणारा जो ड्रायव्हर आहे ना, त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला आहे, तो का आज या गाडीवरती येणार नाही. त्याच्या बदल्यामध्ये आम्ही दुसरा ड्रायव्हर शोधतो आहोत की तो एक ट्रिप तरी कोकणात जाऊन पुन्हा मुंबईला गाडी घेऊन येईल. आणि म्हणता मग ती अरेंजमेंट त्यांनी केली. आणि एक नवीनच ड्रायव्हर होता, नवीन म्हणजे तसा एकदम नवीन होता, पण रेग्युलर त्याचं मुंबई-गोवा त्याने या महामार्गावर कधी गाडी चालवली नव्हती, म्हणून त्याला माहिती होती. आणि क्लीनर होता ना, तो जुना होता, त्याला माहिती होतं रस्त्याची. तर मालक मग तो गाडीचा म्हणाला की ठीक आहे, तुम्ही ही गाडी घेऊन जा, एक ट्रिप मारून या, मग पुढे काय ते बघूया. त्याप्रमाणे ते 7:30च्या 7:15च्या दरम्याने गाडी तिथून सुटली. मग सगळे प्रवासी आनंदित झाले, बाबा गाडी सुटली 1-1.5 तासाच्या उशिरानंतर. मग आता त्यावेळी कसं होतं, पूर्वी असं होतं की डबे घेऊन जावे लागत असायचे STमध्ये, म्हणजे बसमध्ये जेवण करण्यासाठी. आत्ता काय झालं, महामार्गालगत जागोजागी हॉटेल झाले, त्यामुळे आता बरेचसे गाडीवाले हॉटेलच्या समोर गाडी लावली की मग पॅसेंजर त्या हॉटेलमध्ये जेवतात वगैरे, ते आपल्याला माहिती आहे. पण आता हा गाडी घेऊन जात होता 10च्या दरम्यान, तर जेवणाला गाडी ते हॉटेलमध्ये लावतात. आता 9:30 वाजले होते. गाडीचा प्रवास चालू होता, दोन्ही बाजूला काळोख, गाडी आपली चालते, प्रवासी थोडे आतमध्ये गप्पा गोष्टी करतायत, मोबाईलवरती टाईमपास वगैरे करतायत. 9:30च्या दरम्याने हायवेवरती पुढे आल्यानंतर एक मोठं वळण होतं, आणि त्या वळणावरनं उजव्या बाजूला सरळ
एक रोड आतमध्ये गेला होता आणि असं वळण मारून तो हायवे गेला होता. आता ही गोष्ट 4-5 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे तेव्हा हायवेच्या दुरुस्तीचं काम चालू होतं, म्हणजे नवीन हायवे बनत होता. तर त्या ड्रायव्हरने काय केलं, तो नवीन ड्रायव्हर होता, त्याने त्या वळणावरनं हायवेने न जाता जो शॉर्टकट रस्ता गेला होता, जो जंगलाच्या दिशेने जात होता, त्या रस्त्यावरती त्याने गाडी आणली. तर हे लगेच त्या क्लीनरच्या लक्षात आलं. त्याला लगेच बोलला की तुम्ही चुकलात, रस्ता हा रस्ता नाही आहे, हायवे त्या साईडला राहिला वळणाच्या दिशेने आणि तुम्ही वळणावरनं इकडे आतमध्ये जंगलाच्या दिशेने गाडी घातली त्या रस्त्याने. आता तो जो रोड होता जंगलातून जाणार, तो पण बऱ्यापैकी चांगला होता, डांबरीकरण होतं, परंतु तो क्लीनर सांगत होता की हायवे हा रोड तो नाही, हायवे त्या साईडला राहिला. तर तो ड्रायव्हर त्याला सांगायला लागला की तिकडून रस्त्याचं काम चालू आहे, तिकडून जायला आपल्याला बराच वेळ लागणार आहे, तर हा रोड शॉर्टकट पुन्हा हायवेलाच मिळतो एक 15-20 किलोमीटर नंतर, तर आपण याने जाऊ आणि मग तिथे पुन्हा आपण हायवेलाच जॉईन होणार ना. तर तो क्लीनर काय बोलला नाही, किंवा कदाचित माहीत असेल याला नवीन रोड, म्हणून तो बोलला ठीक आहे मग चला इकडून जाऊ. आता त्या रस्त्यावरनं आतमध्ये गाडी गेल्यानंतर तो रस्ता एका असा निर्जन स्थळावरनं जात होता. दोन्ही बाजूला घनदाट जंगल, मोठमोठी झाडं. रस्ता चांगला होता, पण रहदारी मात्र त्या रस्त्यावरती अजिबात नव्हती. तरी देखील तो गाडी घेऊन पुढे चालला होता. क्लीनर त्याला परत परत सांगत होता, नक्की हा रस्ता हायवेलाच पुढे मिळतो ना, नाहीतर आपण कुठेतरी अडकू. तर तो त्याला ठामपणे सांगत होता, ना हायवेलाच हा रस्ता मिळतो, मी एकदा दोनदा गेलो या रस्त्याने. आता असं म्हटल्यावरती दोघे चालले होते. तिथून पुढे जवळजवळ 20-22 किलोमीटर त्या वळणावरनं, त्या हायवेकडनं, त्या रस्त्यावरनं ते आता आतमध्ये जंगलात आले आणि अचानक मधोमध रस्त्याच्या गाडी बंद पडली. आता गाडी बंद पडली, यांना काय समजेना नक्की गाडीला काय झालं. त्याने 1-2 वेळा स्टार्टर मारला, गाडी चालू होईना. त्याने वायरिंग वगैरे बघितलं की ते काय फॉल्ट आहे का, तरी देखील गाडी चालू होत नव्हती. आता मात्र तो क्लीनर आणि ड्रायव्हर खाली उतरून गाडीच्या समोर बॉनेटकडे गेले. आता प्रवासी पण विचारायला लागले की काय झालं, गाडी कशी बंद पडली, आणि इथे एक जंगल आहे, इथे रहदारी नाही, गाड्या पण येताना दिसत नाही आहेत, तुम्ही ह्या रस्त्याने गाडी का आणली. तर मग त्याने सांगितले की हा शॉर्टकट आहे म्हणून आम्ही या रोडने गाडी आणली. त्याने आता बॉनेटवरती केला आणि बघण्याचा प्रयत्न केला गाडी का बंद पडली. तर इंजन कुलिंग करण्यासाठी म्हणून एक फॅन असतो, त्याला एक बेल्ट असतो, तो बेल्ट तुटला होता आणि गाडी बंद पडली होती. तर आता काय करणार, त्या हायवेपासनं म्हणजे त्या वळणापासनं हे जंगलात जवळजवळ 20 ते 22 किलोमीटर आलेले. आता एकच करायचं तर काय, 22 किलोमीटर पुन्हा हायवेला यायचं आणि तिथून कोणतरी गॅरेजवाल्या बघायचा आणि त्याला घेऊन यायचं, किंवा आता पुढे जायचं आणि पुढे कुठचं परत हायवे मिळतो का तिथे उभं राहून काय सोय होते का गॅरेजवाल्याकडे जाऊन ते बघायचं. तर आता झालं कसं, तो रस्ता एवढा निर्जन होता, म्हणजे आजूबाजूला वस्ती नाही, रहदारी नाही, त्यात करून आता रात्रीचे 10 वाजले होते आणि पूर्णतः सगळीकडे एक भयान शांतता त्या जंगलामध्ये पसरली होती. जिकडे तिकडे रातकिड्यांची किरकिर आहे ती ऐकायला येत होती, अगदी स्पष्ट ऐकायला येत. म्हणजे एकंदरीत जे वातावरण होतं ते थोडं भीतीदायक वाटत होतं. आणि आता ते वाट पाहत होती की कोणतरी एक 2 व्हीलरवाला किंवा कारवाला कोणतरी येईल आणि आपण त्या हायवेपर्यंत जाऊ आणि नंतर मग गॅरेजमध्ये जाऊन मेकॅनिकल घेऊन येऊ. अर्धा पाऊण तास झाला, सगळे रस्त्यावरती आले. ड्रायव्हरने आता काय केलं, गाडीच्या लाईटी बंद केल्या आणि एकच लाईट चालू ठेवली. तो म्हणाला की जर बॅटरी उतरली तर पुन्हा गाडीचा स्टार्टर लागणार नाही. सगळी लोक आता आतमधले पंखे बंद झाल्यामुळे गरमीमुळे सगळी रस्त्यावरती बसली. इतक्यात एक 2 व्हीलरवाला आला आणि त्याला थांबवलं आणि तो म्हणाला की अशी अशी आमची गाडी बिघडली. तर तो म्हणाला की ह्या रस्त्याने तुम्ही का आलात, ह्या रस्त्याने तर गाड्या येत नाहीत, पश्चित एखादा कोणतरी येतो आणि त्यात कोण रात्री तर कोणीच येत नाही. मग त्यांनी त्याला कारण विचारायचा प्रयत्न केला, पण त्याने काय सांगितलं नाही. तर क्लीनर म्हणाल की मला तुम्ही त्या हायवेपर्यंत सोडा, मग आम्ही काहीतरी गॅरेजमध्ये जाऊन मेकॅनिकलची व्यवस्था करतो. मग तो त्या 2 व्हीलरवाल्यावर बसला आणि तो क्लीनर मग हायवेला निघून गेला. आता कसं झालं, प्रभाकर
त्याची बायको आणि मुलगा हे देखील त्या गाडीतून खाली उतरले होते रस्त्यावरती आणि सगळीकडे काळोख पसरला होता. एकच लाईट फक्त गाडीत चालू होती. आता प्रभाकरचा मुलगा रडू लागला, कारण त्याला भूक लागली होती. आता भुकेचं टायमिंग यांना बोललं 9:30पर्यंत आपण जेवायला गाडी लागल्यानंतर जेवू. बरोबर आणलेली बिस्किटं पण खाऊन संपली होती आणि तो मुलगा आता जोरजोरात रडू लागला की मला काहीतरी खायला हवं आहे, मला भूक लागली, मला भूक लागली. आता यांच्या पिशवीत तर काही नव्हतं. एवढ्यात आता प्रभाकर आपल्या मिसेसला म्हणाला, हे बघ आता गाडी दुरुस्त करण्यासाठी 2, 2.5, 3 तास तर कसेच लागणार, कारण तो हायवेवरनं गॅरेजमध्ये जाणार, ते 22 किलोमीटर परत येणार, गाडी दुरुस्त होणार, मग पुढे जाणार. तोपर्यंत हॉटेल पण पुढची बंद होतील. तर आपण काय करू, असं पुढे जाऊन कुठे वस्ती मिळते का किंवा एखादी टपरी मिळते का रस्त्याच्या बाजूला, तर ते बघूया. मिळालं तर आपल्याला त्या ठिकाणी काय तर निदान वडापाव तरी खाता येईल म्हणून आता काय केलं, त्या 1-2 पॅसेंजरना त्याने सांगितलं की आम्ही जरा पुढे जाऊन बघून येतो टपरी वगैरे आहे का. तर हे 3 जण, त्यांचा मुलगा, पत्नी आणि प्रभाकर निघाले समोर. पुढे जात आहेत, पण त्यांना काय आता कुठे वस्तीच्या खुणा वगैरे काय दिसत नव्हत्या. एकदम भयान शांतता होती. मोठमोठी झाडे रस्त्यावरती अशी वाकलेली होती आणि त्यामुळे सगळीकडे काळा कुट्ट अंधार पसरलेला होता. आणि हे 1/2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना जंगलामध्ये कोल्ह्यांची कोले ऐकायला येऊ लागली. आता 3 जागच्या जागे थांबले आणि त्यांना आता जाणीव झाली होती की हे जंगल आहे आणि हे जंगल खतरनाक आहे, ह्याच्यामध्ये प्राणीसुद्धा आहेत. आता प्रभाकरची बायको त्याला सांगू लागली की आता पुढे आपण नको जाऊया, आपण मागे जाऊया, आपल्याकडे मोठी बॅटरी पण नाही आहे. मोबाईलच्या उजेडामध्ये चालले होते पुढे. तर प्रभाकर म्हणाला, आता एवढे आलोत ना, तर जरा आणखी पुढे जाऊन बघूया. आणि ते पुन्हा त्या काळोखातून मोबाईलच्या उजेडामध्ये परत चालायला लागले. चालता कुठेच काही दिसत नव्हतं. दोन्ही बाजूला घनदाट जंगल आणि एकदम भयान शांतता. एवढ्यात मागून त्यांना एक रिक्षावाला येत असलेला दिसला आणि त्या रिक्षावाल्याला त्यांनी हात दाखवलं. मग तो रिक्षावाला त्यांच्या समोर येऊन थांबला आणि यांनी प्रभाकरने विचारलं, दादा इकडे कुठे टपरी वगैरे आहे का पुढे? आम्हाला थोडंसं काहीतरी खायचं आहे, आमची गाडी तिकडे बंद पडली आहे आणि ती दुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार, तर आम्हाला काहीतरी खायचं आहे म्हणून टपरी वगैरे आहे का, माझ्या मुलाला भूक लागली. तर त्याने मानेने त्याला खुणावलं आणि गाडीत बसायला सांगितलं. मग ते 3 रिक्षेमध्ये बसले आणि तो रिक्षावाला त्यांना पुढे घेऊन चालला. आता ते रिक्षावाला पुन्हा विचारत आहेत की आहे ना पुढे टपरी वगैरे, मिळेल ना आम्हाला काहीतरी? तर तो मानेने होय असं म्हणू लागला, पण तो तोंडातून काही शब्द काढत नव्हता, सगळे खुणाने सांगत होता. आणि म्हणता आता तो बराच पुढे आला आणि त्याने एका जागी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर ते 3 खाली उतरले आणि त्या रिक्षावाल्याला म्हणाले, दादा तुमचे किती पैसे झाले? आणि किती पैसे झाले असं विचारल्यानंतर तो मात्र तेव्हा बोलला, तो म्हणाला, मला पैसे वगैरे काही नको, ती बघा रस्त्याच्या पलीकडे दिसते ना टपरी, तिथे सगळा नाश्ता मिळतो, तिथे तुम्ही जा. तर प्रभाकरने त्याला म्हणालं, ठीक आहे, मदत केल्याबद्दल त्याच्यानंतर तो रिक्षावाला एक 20-25 फूट पुढे रस्त्याने गेला आणि अचानक ती रिक्षा गायब झाली. आता मात्र या 3घांनाही भीती वाटली. प्रभाकरची बायको म्हणते, अहो आता हा रस्ता तर सरळ समोर गेला आहे आणि 15-20 फुटानंतर रिक्षा कशी काय गायब झाली? बरं ती रिक्षा मागून त्याचे इंडिकेटर पेटत होते ते तरी दिसले पाहिजे होते ना, तिचा समोरचा जो प्रकाश पडतोय समोरच्या लाईटचा तो तरी दिसला पाहिजे होता ना, अचानक कशी काय गायब झाली? तर प्रभाकर म्हणाला, जाऊ दे ग, तू जास्त विचार करू नको, तो गेला असेल. असं म्हणून त्यांनी रस्त्याच्या पलीकडे एक मोठं झाड होतं आणि आजूबाजूला सगळी खडकं होती. थोडंसं असं भीतीदायकच तिथे ते वातावरण वाटत होतं. मग प्रभाकर, बायको आणि त्याचा मुलगा 3 त्या टपरीवाल्याकडे गेले. टपरीवाल्याने त्यांना बसायला सांगितलं. मग प्रभाकरने विचारलं की दादा काय आहे हो दुकानामध्ये, काय मिळतं? तो म्हणाला, आता बघा वाजलेत 10:30, आता तुम्हाला जास्तीत जास्त मी आमलेट किंवा बुर्जी वगैरे काहीतरी करून देऊ शकतो. तर तो म्हणाला की ठीक आहे. मग
आमलेट द्या 2 असं त्याने सांगितलं. आणि ते करता करता तो त्याच्याबरोबर गोष्टी करतो की तुम्ही कुठून आलात. तर प्रभाकरने सगळी हकीकत त्याला सांगितली की असं अशी आमची गाडी बिघडली आणि आम्ही माझ्या मुलाला भूक लागली म्हणून आता इथपर्यंत आलो आहे. असं म्हणता म्हणता आता तो सगळं कटिंग वगैरे करतो आहे, काय कांदा वगैरे. आणि एक तिथे बल्ब छोटासा असा डीम बल्ब पेटत होता आणि ती टपरी आणि ही त्या बाकड्यावरती बाजूला बसली होती. आता त्याचा मुलगा प्रभाकरचा त्याने प्रभाकरनं मोबाईल घेतला काढून आणि तो मोबाईलवरती खेळतो आहे आणि ही दोघेजणं त्या मोबाईलमध्ये बघत आहे. तर प्रभाकर इकडे रस्त्याकडे तोंड करून बसले आहेत 3 जण. तो म्हणतो की दादा जरा लवकर करा, माझ्या मुलाला भूक लागली. तर तो टपरीवाला काहीच बोलला नाही. तर प्रभाकरची बायको पण बोलली, दादा प्लीज जरा लवकर करा, जर आम्हाला जायचं आहे पुन्हा, तो मेकॅनिकल आला तर मग गाडी सुरू झाली तर आम्हाला शोधत राहणार ते. तरी पण तो काय बोलला नाही. मग आता ह्यांनी वळून मागे बघितलं आणि मागे बघितल्यानंतर दोघांच्या पायाखालची अक्षरशः वाळू सरकली. दोघांच्या अंगातून सरसरून घाम आला. बघतात तर काय, तिथे टपरी वगैरे काहीच नव्हते. ते भलं मोठं असं विचित्र झाड, त्याचे मोठमोठी ती पाळं सगळीकडे पसरलेली होती आणि सगळीकडे खडकं दिसत होती. आता ती ज्या बाकड्यावर बसली होती प्रभाकराने, तो बाकडा म्हणजे एक मोठं खडक होतं. त्याने पाहिलं तर अरे आत्ता तर आम्ही बाकड्यावर बसलो होतो इथे, आता हा माणूस त्या टपरीवरती आम्ही त्याला ऑर्डर दिली, तो कांदा वगैरे कट करतो आणि आत्ता गायब कसे झाले. सगळीकडे अंधार पसरला. बसलेला बाकडा म्हणजे आता ते खडक होता याची त्यांना जाणीव झाली. आता तिघेही धावत धावत त्या रस्त्यावरती आले आणि आता मात्र तिघेही घाबरले होते. आता प्रभाकरही घाबरला. त्याने एका हातामध्ये बायकोला घट्ट पकडलं आणि दुसऱ्या हातामध्ये कडेवरती उचलून मुलाला घेतलं आणि ते रस्त्यावरनं पुन्हा त्या बसच्या दिशेने जोरजोरात चालू लागले. आता त्याची बायको पूर्णपणे रडायला लागली होती, परंतु प्रभाकर तिला धीर देत होता. अगं गप्प बस, काय असेल ते बघू नंतर, पण तू रडू नकोस, तू रडलास तो मुलगा पण रडेल म्हणून. पण आता मात्र प्रभाकरला आणि त्याच्या बायकोला सगळं कळालं होतं की ही गोष्ट साधीसुधी नाही, या ठिकाणी भुताटकी आहे 100%. आणि आत्ता दिसलेला तो टपरीवाला, ती दिसलेली टपरी, त्यानंतर तो गायब झालेला रिक्षावाला, हा काहीतरी भयानक प्रकार आहे. ती दोघेही आता मुलाला खांद्यावरती घेऊन सपासप त्या गाडीच्या दिशेने पावलं टाकत येत होती. आता ते अर्धा किलोमीटर तर त्या बसपासून पुढे आली होती, परंतु आता ती जाण्याचा प्रयत्न करतायत पोचण्याचा बसपर्यंत, पण ती पोचत नव्हती. आता बऱ्यापैकी अर्धा तास ती जोरजोरात चालत होती. दम लागला होता, घाम आला होता अंगातून, हातपाय थरथरत होते त्या प्रकाराने. ते पाहिला होता तो प्रकार तो टपरीवाल्याचा. परंतु कसे एकदा त्या बसकडे आपण पोचतो यासाठी ते जोरजोरात चालत होते त्या काळोखातून, परंतु त्यांना ती बसकडे काही पोचता येत नव्हतं. चालतायत परंतु ती बस काही त्यांना सापडत नव्हती. आत्ता मात्र एक गोष्ट या ठिकाणी घडली. त्या भयान शांततेतून त्या रस्त्यावरून चालत असताना, त्या घनदाट जंगलातून चालत असताना, एक 50-1 फुटावरती एक माणूस, पांढरं लेंगा, पांढरा सदरा आणि पांढरी गांधी टोपी डोक्यात घातलेली आणि कंदील हातात धरून कंदिलाच्या प्रकाशामध्ये समोर चालताना त्यांना दिसू लागला. आता हे तिघेही पुन्हा घाबरले. अरे हा माणूस आमच्या समोर चालतोय म्हणजे तो आमच्या मागून आला असेल तर तो आमच्या समोर चालेल, आमच्या मागून तर हा माणूस कधी गेला नाही, मग समोर कसा चालतोय. पुन्हा एकदा प्रभाकरला त्याच्या बायकोने मिठी मारली आणि ती आता ओक्साबोक्शी रडायला लागली. तो शांत करतोय तिला, थांब, तू घाबरू नको, आपण पोचणार तिथपर्यंत, तू धीर सोडू नको. आणि तो माणूस आता त्यांना माणसासारखा दिसत होता. आता ती काय करते, त्यांना त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी, त्याची मदत मागण्यासाठी म्हणून ही पुन्हा एकदा त्याच्यापर्यंत जोरजोरात धावून पोचण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तो मनुष्य, तो म्हातारा माणूस कंदील घेतलेला त्यांच्या पुढे दिसायचा त्यांना. ही त्याच्याजवळ पोचायचीच नाही. किती प्रयत्न केले तर त्याच्यापर्यंत ती पोचत नव्हती. शेवटी प्रभाकरने नाईलाजाने त्याला हाक मारला, दादा
जरा थांबाव, आम्हाला थोडी मदत करा. मग तेवढ्या त्या म्हाताऱ्याने मागे वळून पाहिलं त्यांच्याकडे आणि तो हसला. परंतु तो काही थांबला नाही. तो रस्त्याच्या डाव्या साईडने जंगलामध्ये अशी खाली खोल भागामध्ये अशी पायवाट गेली होती. त्या पायवाटेने तो उतरण्यासाठी म्हणून त्याने पावलं टाकली आणि तो त्या पायवाटेने खाली गेला. मग ही आता धावत धावत त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. ती रस्त्यापर्यंत पोचली तोपर्यंत तो खाली उतरला होता आणि प्रभाकरने वरून त्याला सांगितलं, दादा आम्हाला प्लीज मदत करा, माझा लहान मुलगा आहे, माझी बायको खूप घाबरली आहे, आमच्या बाबतीत या जंगलामध्ये विचित्र घटना घडत आहेत, आमची गाडी समोर बंद पडली आहे, तिथपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. हो, आम्हाला समजतच नाही आमची गाडी कुठच्या बाजूला आहे, मागे आहे की पुढे आहे. आपण म्हणजे पूर्ण ह्या जंगलामध्ये आम्ही अडकलेलो आहे. मग त्या म्हाताऱ्या माणसाने हाताच्या खुणेने त्यांना दाखवलं की या बाजूला तुम्ही जा म्हणून. त्यानंतर मग ही तिघेही आता त्याने दाखवलेल्या बाजूने त्या रस्त्याने ती पुढे पुढे जायला लागली. तोपर्यंत तो माणूस असा उतरत त्या जंगलातून पाय वाटेने पुढेपर्यंत गेला आणि अदृश्य झाला. आता ही तिघी पूर्ण घाबरलेली. त्या मुलाला असं छातीशी कवटाळून धरलेलं प्रभाकरने आणि बायकोला एका हातात धरून ती चालत होती मोबाईलच्या उजेडामध्ये. चालता मग मागून पुन्हा एकदा एक 2 व्हीलर येताना त्या दोघांना दिसली. त्यांनी मागे वळून पाहिलं तर 2 व्हीलर येते. थोडासा यांना धीर आला की आत्ता कोणतरी आपली मदत करेल. त्यांनी त्या 2 व्हीलरवाल्याला हात दाखवला. तर त्या 2 व्हीलरवर कोण होतं? एक मेकॅनिक आणि तो त्या लक्झरीचा क्लीनर. मग लक्झरीच्या क्लीनरने त्याला ओळखलं आणि ते म्हणे, तुम्ही आमच्या लक्झरीमध्ये आहात ना, तुम्ही गावी जात आहे ना? तर हा म्हणाला, हो. अरे पण तुम्ही ह्या जंगलामध्ये काय करताय? गाडी तर तिकडे आहे पुढे आणि तुम्ही इकडे जंगलामध्ये कशी काय आलात? मग त्याने सांगितलं की असं आम्ही ते काहीतरी खाण्यासाठी शोधण्यासाठी म्हणून टपरीच्या शोधात इकडे आलो आणि अडकलो इथे. आणि त्यांना जी घडलेली घटना आहे ती त्या दोघांना सांगितली. मग तो मेकॅनिक म्हणाला, तुम्ही आधी चला. मग त्याने मग गाडी हातातच घेऊन मग ती तिघे आणि हे दोघे चालतच गेले. आता मात्र त्यांना लगेच गाडी सापडली. एक 100-150 फूट गेला आणि त्यांना ती गाडी दिसते समोर, माणसं बसली आहेत सगळे रस्त्याच्या कडेला आणि ही घामाघूम झालेली. आणि त्या रस्त्यावरनं ती त्या गाडीकडे पोचली आणि तिघेही गाडी जाऊन बसली आणि कोणालाही काही बोललं नाही. लोक विचारतात की तुम्ही गेला होता कुठे आणि तुम्ही घामाघूम का झालात आणि घाबरे का झाला? पण यांनी काहीच सांगितलं नाही. काही वेळाने गाडी दुरुस्त झाली आणि मग गाडी तिथून पुन्हा मग सगळ्या लोकांनी त्यांना सांगितलं की हा शॉर्टकट नको आम्हाला, तू पुन्हा हायवेला मागे गाडी घेऊन चल 20-22 किलोमीटर आणि हायवेने चल, आम्हाला उशीर झाला तरी चालेल. मग तशी गाडी हायवेने पुन्हा त्या गावी यायला निघाली. मग क्लीनर हा मागे आला आणि प्रभाकरला आणि त्याच्या बायकोला त्याने मग सगळं विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की असं आम्ही तिथे गेलो. त्या टपरीवाल्या आम्हाला एका रिक्षावाल्याने सोडलं, रिक्षावाला नंतर गायब झाला. टपरीवाल्याला आम्ही ऑर्डर दिली, त्याच्या बाकड्यावरती बसलो. काही वेळाने टपरीवालाही गायब झाला. नंतर आम्हाला पुढे माणूस दिसला, त्याने आम्हाला या दिशेला जायला सांगितलं, नंतर तुम्ही आलात. ही सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा त्या क्लीनरने, तो थोडा कोकणातला असल्यामुळे त्याला ह्या गोष्टींची माहिती होती. तो म्हणाला की तुम्ही ह्या प्रसंगातून अक्षरशः वाचलात. तो माणूस ज्याने तुम्हाला वाट दाखवली ना, तो माणूस चांगला होता. तो राखणदार वगैरे कोणतरी असेल, त्याने तुम्हाला चांगला मार्ग दाखवला आणि इथपर्यंत पोचवलं. आता या जंगलातून तुम्ही काय जिवंत बाहेर पडला नव्हता. तेव्हा ह्या दोघांच्या नवरा बायकोच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. अशा प्रकारे ही एक वाईट घटना आपले सबस्क्रायबर प्रभाकर त्यांना आली आणि त्यांनी मग आम्हाला सांगितली होती. दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये आपल्या गावी पोचले आणि गावी जाऊन मग त्यांनी आपल्या आईवडिलांना ही सगळी हकीकत सांगितली. त्याने नंतर मग देवासमोर मग गाऱ्हाणं वगैरे केलं की देवा, सुखासुखी माझ्या मुलाला, माझ्या सुनेला तू इथपर्यंत आणून पोचवलं, त्याबद्दल तुझे आभार म्हणून मग त्याने ते गाऱ्हाणं वगैरे केलं. तर मित्रांनो, ही अशी एक गोष्ट प्रभाकर यांनी आपल्या चॅनलसोबत शेअर केली होती. मी तुमच्यासमोर ती आज मांडलेली आहे. गोष्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना चॅनल शेअर करा, कथेच्या खाली लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे नवीन एखाद्या सबस्क्रायबरचा अनुभव आपल्याला या
चॅनलवरती कथेच्या माध्यमातून ऐकता येईल. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.